तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलोड, इंसाफ नहीं मिला। मिली है तो सिर्फ ये तारीख। उठ रे उठ रे उठ रे उठ रे उठ। काय हो रहा? अरे तू तारखों पर तारखे मांगने उठ रही हो? अरे यार काय साला मारे आखी जिंदगी खराब हो रही है इन तारीखों चक्कर में। तू महीना ने दिहो ने काय करतो? तारीख 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 काय लगा उड़ी लियो? बंद कर या बंद कर काही नाही साला आखी जिंदगी खराब हो गई नुंदो महीना तारीख बंद कर। गांडवाली पोकी सालो मारो गाना हम लोगों ने काय करते रे? तारीख कोयता के दिया हमनो काय रा काय करतो रा? काय नाही मारून लवर हाते बोलतो काय तारीख तारीख लगा उड़ी फोन मेकते तो काय पागल माणूस रा सालो तारीख तारीख आखी जिंदगी दारू नहीं तो मादूर हम भी काट रुके तारीख तारीख लगा उड़ी है ये माने है हमारी जिंदगी हानि से तारीख तारीख है। काय रा टेंशन चक्कर में कालो गाना वाजाड़त रो शनिवार है ये टेंशन आवरे तू गाना हो पुत्र कया मल्लडी ना काय गेलो वा उदू दोगड़ा दे मारे मारे गाना हो बोल तुजो काय करतो रा बट अरे यार आंबा खा काय नहीं रा यार आंबा खाने भी मूड नहीं दे काय आंबा खावड़ा करतो तो पकला आंबा खानी ने काय आंबा खाने आखे मारी जिंदगी हो रही है काय आंबा खावड़ा करतो काय करो है तो हो या तारीख ने या वार है हमला जाते थे मारी बुद्धि सन्न लेवायत रही हैं बेकार चिड़चिड़ होने हन रही मी कोन्नु कायचो नि समतलो तारी भी सटकतिल गे सटकतिल नारा बेकार सटकणे हन रही तारीख ने वार है हमला गई ने बेकार सटकी जात रे ते यार तारो ते कोरोना नंतर वेगळं वेरिएशन देखाय आजारोने चीज रे यार समुद्र निंद कोन्नु काय यार देख तज्ञ मार्गदर्शन लेणं बोने डॉक्टर पर जाणं बोने नवली बीमारी हाचवा येता रे कोन्नु जणे दादा काय ती बी निते एकदा जाटको आई बी देणे निते एकदा माराय बी जाट ए मा करे डॉक्टर पर जाहा पो जाण गे हो चलन तो डॉक्टर सर येरुस ने 2-4 दिन गया तारीख वार तर लक्ष माग्यो लगे जरी मानसिकता खराब हो जातली काय म्हणजे काय त्रास होइत्रो के दिहिरो हो मैं त्रास होइत्रो एकदम तारीख ने वार है कोई ते मारो दिमाग सन लेवायत्रो है म्हणजे बुद्धि भ्रष्ट हो जात रे उदी लागणे हो जात एकदम मारा भी देणे काय तो एक दी जागे दिहिरी जागे काही कोर्टान वगैरे काय केस चालू से तारीख चालू से काय का डॉक्टर से छोड़ो से लगे छोड़ ले तारीख चालू से नेरो काय एक दो जीवन साथ बनन काय केस चालू से क्या ये तो अंतर्यामी से डॉक्टर सर खरे जीवन ते था पर केस चालू से रे और मारे केस चालू से तीन आप पता जाके बुद्धि भ्रष्ट हो रही मारे तुम में एक चिट्ठी लेकिन आप हो चारे जा दो तुम्हारा प्रश्न सॉल्व है चले डॉक्टर सर हे तिथे तुला टिपा इंजन लक्ष मावी तार बीमारी काय चल तुला टिपा जाता डॉक्टर आवता डॉक्टर सर चला नमस्कार वंदे मातरम मी सुभाष पाडवी ग्राम महसूल अधिकारी रोशमाळ आपा हे पारंपरिकरित्या म्हणजे पिढ्यानपिढ्या आपा हे सातबार आपण नावे होते ते जीव दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत आज बी मयत माहून असतो आहे तर ते हेली किचकट प्रक्रिया म्हणजे तुम्ही वारसला गडीला म्हणजे जेतो जो रेकॉर्ड जुना हवं तेतो रेकॉर्ड जो आहे तो किचकट होतो जातलं तो ती आम्ही जिवंत सातबार आपलं मयत व्यक्ती जागे जीवते माहिले ताविल्या ते प्रक्रिया काही लोकांचं हे शासन एक सोपी प्रक्रिया राबवी एक म्हणजे शासन ह्याला लक्ष आहे की कुठली बी योजना लाभले लोकांचं हे माहू जास्ती अडचण आवते त्या कोते त्या जे जुन्या नोंदी होय मयत व्यक्ती नावे होय ते कमी करीत ना ती जीवता माहू नाव ते सातबार कइलो प्रोसिजर चालू है सातबारा मोहीम हेली होय की सुरुवाती 2010 आसपास तत्कालीन अकोला तहसीलदार सोहम वायाड साहेब जीवंत सातबारा मोहीम राबड़ी थे मग त्या अनुकरण करीत भाषा आम्ही याच वर्षी म्हणजे 2024 में
चिखली जिल्हा बुलढाणा ही तहसीलदार संतोष काकडे साहेब ये योजना सुरू करीत आहे। मग ही योजना पाली ती आमदार खासदार लक्षात आयो की ये योजना हाजी योजना है, शेतकरी हित योजना है। तर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे राबवून जो आहे आपण महसूल मंत्री साहेब कहत आहात, तर महसूल मंत्री साहेब 1 एप्रिल पासून तर 10 मे पर्यंत जिवंत सातबारा मोहीम टप्पा 1, 10 मे 2025 पासून तर आता जिवंत सातबारा मोहीम 2 ही योजना राबवायला चालू आहे। जिवंत सातबारा मोहीम 1 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 पर्यंत पहिली टप्पा होतो जिवंत सातबारा मोहीम। त्यामुळे हे मयत खातेदार नावे कमी कोईत ही जीवित माहे लेता विल प्रक्रिया ती शासन तर पहिलो टप्पो आम्ही 10 मे समाप्त हुई हो, पण या अर्थ हेलो ना की तो वारसा प्रक्रिया बंद होणार आहे। ते वारसला गडीला काम चालू राहणार हो। जी सरळ सरळ आहे ती ॲफिडेविट कहीत ना तुम वारस कवता हवे तर ए आख्या कागले गोळा को यानंतर तुम्ही की कहिला ई हक्क प्रणाली हकत एक साइट होय ऑनलाइन, त्यामार्फत तुम्ही सेतू में किंवा सायबर कॅफे में किंवा स्वतः को जर लैपटॉप प्रिंटर जर है तर को जर सुद्धा तुम्ही लॉगिन आईडी तैयार करीत ना तो काम कर सकते हैं। तर जिवंत सातबारा मुहिम है, यामें हमें 10 मे पहलू टप्पू समाप्त हुई हो, हमें दूसरो टप्पू 10 मे नंतर सुरू हुई। त्यामें हेलो कि जिवंत सातबारा मुहिम 2, त्यामें हेलो कि जे जुने बोजा वगैरे होता आम्ही बँका में कर्ज लेतो, तो उदाहरणार्थ सावकारी कर्ज, बंडिंग किंवा तगाई कर्ज हेला आम्ही तो सातबारा पर कर्ज लेदो फेडीत भी देतो, पण आम्ही भी त्या नोंद होय ते आम्ही जी में तुम्ही नवीन कर्ज लेने जायते जुनं कर्ज देखा तर त्या बँका में अडचण आवतली तर त्या ते जुना बोजा नंतर एकत्र कुटुंब मॅनेजर हेली नोंदी होती। म्हणजे पहिले हेली सिस्टीम होती की 1-2 डाई मयत होई त्यानंतर डाई पर्या नाव वारस म्हणून लगाडलंय आणि इतर जे वारस आहे त्या इतर हक्कामे हे नोंद रखली, पण एकाच माहू नाव असल्यामुळे मग इतर पावीला हा कर्ज लिहिलं किंवा इतर शासकीय योजना लाभ लिहिलं ते अडचण होती। त्या हक्क ते आम्ही जिवंत सातबारा मोहीम तुमे हे ते एकत्र कुटुंब मॅनेजर कमी केलं। त्यानंतर अज्ञान पालन करता म्हणजे लहानपणी वारस लागलेला वेळे 1-2 लहान खातेदार आहे तर त्यासाठी अज्ञान पालन करता म्हणून एक सज्ञान व्यक्ती नाव लागाडते ते तर त्याला जर जर सज्ञान हवं आहे तर आम्ही 18 वर्ष आघाडी पुरावा म्हणजे जन्म दाखलो किंवा LC वगैरे जोडीत तुम्ही तो शेरू कमी करीत शकते है। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी हेलो की पोट खराब जमिनी म्हणजे पोट खराब जमिनी तुम्ही लागवडीत लेता या म्हणजे सातबारा पर देखा है पोट खराब जमीन, पण प्रत्यक्षात तुम्ही त्या लागवड करते है खेडी खाते है तर तेहली जमिनी भी नोंद तुम्ही तहसील मार्फत अर्ज करीत ना लागवडी खाली लेता की त्या नोंद काढू शकते है। त्यानंतर ब ही नावे म्हणजे आपा ब ही नावे किंवा फुई ही नावे त्याला हे सातबारा इतर अधिकारामध्ये नाव आहे, पण हिंदू वारस कायद्यानुसार आम्ही त्या बी बहिणा बी आम्ही प्रत्यक्ष सातबारा में टाकीलं प्रोसेस चालू आहे तर तेहले इतर अधिकाराम नोंद असलेले बहिणा बी तुम्ही सातबारा में लेता सकते है। पहली है जिवंत सातबारा मोहीम, तर त्यामुळे तुम्ही वारस लागडीला का जे आखा मृत आघाडी जो मयत खातेदार आहे त्या मृत्यू दाखलू लागे, त्यानंतर आखा वारसदार आधार कार्ड लागे। आधार कार्ड या का जे पत्ता पुरावू वय पुरावू आणि तुम्हा नाव बरोबर लेखिलं का जे आधार लागणार आखा। त्यानंतर सातबार लागे आरी मयत व्यक्ती ॲफिडेविट जी सरळ सरळ जी वाद ना ती ॲफिडेविट करीत ना तुम्ही वारस कागले गोळा करीत ना तुम्ही ई हक्क प्रणाली मार्फत ऑनलाइन अर्ज करू शकता। जी विवादग्रस्त प्रकरणे समजा वारसाबद्दल तुम्ही एक वाद विवाद है किंवा आपसामना जमते एकदा वारस तर ती मात्र कोर्टात दाखलू लागे, बस येते कागले लागे। तर जास्तीत जास्त तुम्ही या योजना लाभ लेत करीत ना जुने नावे मयत खातेदार नावे कमी करीत ही जीवता माहू नावे सातबारा पर लेता येईल एहली योजना है। तर या योजना जास्तीत जास्ती लाभ लेहून जावे एहलो तालुका प्रशासन अकराणी या तर्फे विनंती है।